नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. निळ्या झेंड्यासह पताका लावून सुशोभित केलेले रस्ते, शहराच्या वेगवेगळ्या भागातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाकडे एकामागून एक येत असलेल्या मिरवणुका, वाद्यांचा गजर, तरुणांकडून होणारा जय भीमचा जयघोष अशा उत्साहपूर्ण वातावरणात सोमवारी बेळगाव शहरात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती अभूतपूर्व वातावरणात साजरी झाली. बेळगाव शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानमधील बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी आंबेडकरी जनतेने सकाळपासूनच गर्दी केली होती. त्यात लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांचा सहभाग होता. महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेबाळकर, महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी, आमदार चन्नराज हट्टीहोळी, आमदार आसिफ सेठ, खासदार जगदीश शेट्टर, माजी आमदार संजय पाटील, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे सह आदी राजकीय, सामाजिक व नगरसेवकांनी महामानवाला अभिवादन केले. आज 14 एप्रिल रोजी भारतरत्न घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने साजरी करण्यात आली. युवा समिती सीमाभागच्या वतीने येथील आंबेडकर उद्यानात महामानवास अध्यक्ष शुभम शेळके व नगरसेवक शिवाजी मंडोळकर यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्याध्यक्ष धनंजय पाटील, अशोक घगवे, नारायण मुसंडीकर, इंद्रजित धामणेकर, किरण मोदकेकर, अमोल चौगुले, प्रणव घोगे आदी उपस्थित होते. 5 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या नराधमावर हुबळी पोलिसांनी रविवारी कारवाई करत थेट एन्काउंटर केलं. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण कर्नाटक हादरलं असताना महिला पोलीस अधिकारी PSI अन्नपूर्णा यांनी धैर्याने पुढाकार घेत आरोपीवर गोळीबार केला आणि या प्रकरणाला पूर्णविराम दिला. रितेश कुमार, वय 35, बिहारच्या पाटणा जिल्ह्यातील रहिवासी असा आरोपीचा तपशील आहे. तो काही महिन्यांपूर्वीच हुबळी येथे आला होता. एका रिकाम्या इमारतीत राहून विविध ठिकाणी मजुरी करायचा. पोलिसांच्या चौकशीत तो गुन्हा मान्य करत नव्हता, पण CCTV फुटेज व साक्षींनी त्याचा गुन्हा स्पष्ट झाला होता. आरोपीला त्याच्या वास्तव्याच्या ठिकाणी घेऊन गेल्यावर त्याने अचानक पोलिसांवर दगडफेक केली आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. PSI अन्नपूर्णा यांनी प्रथम हवेत गोळीबार करून इशारा दिला, पण आरोपी थांबला नाही. त्यावेळी पोलिसांनी थेट 2 ते 3 राऊंड फायर केले. यात आरोपी गंभीर जखमी झाला होता, मात्र नंतर त्याचा मृत्यू झाला. या कारवाईत PSI अन्नपूर्णा यांच्यासह 2 पोलीस कर्मचारी यशवंत आणि वीरेश हे जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून ते धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले आहे. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती टिळकवाडी येथील युवा समिती कार्यालयात साजरी करण्यात आली. अध्यक्ष अंकुश केसरकर आणि श्री शेखर तळवार यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी सांगितले की बाबासाहेबांनी लोकशाही मजबूत करण्यासाठी चेहऱ्यापेक्षा विचार महत्त्वाचे आहेत हे अधोरेखित केले होते. आजच्या काळामध्ये त्यांचे विचार अधिकच लागू पडतात. सीमा लढाई आज बाबासाहेबांच्या लोकशाही तत्वांवरच सुरू आहे असे त्यांनी नमूद केले. डॉक्टर आंबेडकरांनी एका चांगल्या आणि न्याय समाजाची कल्पना केली आणि आयुष्यभर त्यासाठी संघर्ष केला. त्यांच्या संघर्षमय जीवनातून जगाला संविधान दिले. त्यामुळे संपूर्ण देश चालतो आहे असे मत खासदार जगदीश शेट्टर यांनी व्यक्त केले. शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानात आयोजित डॉक्टर बाबासाहेब जयंती या प्रसंगी बोलताना जगदीश शेट्टर म्हणाले की बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र भारताला एक मजबूत पाया दिला, जेणेकरून राष्ट्र आपला लोकशाही वारसा मजबूत करत पुढे जाऊ शकेल. समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांचा संघर्ष प्रत्येक पिढीसाठी एक उदाहरण राहील असे ते म्हणाले. यावेळी मंत्री लक्ष्मी हेबाळकर व राज्य सरकारवर जोरदार टीका केली. हुबळीत 5 वर्षाच्या बालिकेच्या अपहरण व खून प्रकरणी आरोपी रितेश कुमार याचा एन्काउंटर करणाऱ्या PSI अन्नपूर्णा यांना सर्वोच्च पदक देण्याची शिफारस महिला व बाल विकास मंत्री लक्ष्मी हेबाळकर यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व गृहमंत्र्यांकडे केली आहे. अन्नपूर्णा यांच्या धाडसाचे कौतुक करत महिला सुरक्षेसाठी अशा कारवाईचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
त्याचबरोबर राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडल्याचा आरोप फेटाळत भाजपला मणिपूरची आठवण करून दिली. जात गणनेसंदर्भात वीरशैव लिंगायत समाजासाठी योग्य नोंद होण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. 11 एप्रिल 1925 रोजी डॉक्टर B.R. आंबेडकर यांच्या कर्नाटकातील निपाणी येथे दौऱ्यावर येऊन सभा घेतली होती. त्यानंतर यावर्षी शतकपूर्ती होत आहे. त्यामुळे 100 वर्षपूर्ती वर्धापन दिनानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने बेळगाव येथील विधानसौधेतील आंबेडकरांच्या पुतळ्यापासून भीमपडाई रथयात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी दिली. आज सोमवारी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुतळ्याला पुष्पहार अर्पण करताना ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, आंबेडकरांच्या बुद्धिमत्तेने कृषी, कामगार, संपूर्ण देशाची आर्थिक क्षेत्रे, परराष्ट्र धोरणाशी संबंधित औद्योगिक धोरण इत्यादी अनेक क्षेत्रामध्ये मोठे योगदान दिले आहे. डॉक्टर B.R. आंबेडकरांनी आपल्या धर्माचा खराखुरा धर्म स्वीकारून संपूर्ण राष्ट्राला बुद्धिवादन केले होते. समाज, राष्ट्र आणि देशाच्या अखंडतेबद्दलच्या विचारांनी आपल्याला नेहमीच प्रेरणा दिली असल्याचे त्यांनी सांगितले. कुडची पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या हवालदार यल्लाप्पा एम भोज वय 46 यांचे सोमवारी मिरज येथील खासगी रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सलग दुसऱ्या दिवशी पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. हवालदार भोज हे 2002 साली पोलीस सेवेमध्ये दाखल झाले होते. त्यांनी पूर्वी उधमबाग, रायबाग आणि कागवाड पोलीस ठाण्यामध्ये सेवा बजावली होती. नुकतीच त्यांची हवालदार म्हणून बढती झाली होती आणि त्यांची बदली कुडची येथे झाली होती. रविवारी रात्री ते नाक्यावर बंदोबस्तावर तैनात होते. सोमवारी पहाटे त्यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना मिरज येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे पत्नी व 3 मुले असा परिवार असून त्यांचे मूळ गाव मुडलगी तालुक्यातील तुकारनट्टी आहे. तिथेच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आदर्शनगर वडगाव येथील संजीवनी फाउंडेशनमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. शकुंतला अम्मा यांनी डॉक्टर आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन केले, तर शोभा बखेडे यांनी पुष्पहार अर्पण केला. चेअरमन मदन बामणे यांनी श्रीफळ वाढवून अभिवादन केले. उपस्थितांनी जय भीमच्या घोषणांनी वातावरण भारावून टाकले. वाढत्या उष्म्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे थंडगार पेय आणि फळांची मागणी वाढू लागली आहे. विशेषतः बाजारात वाढत्या उन्हामुळे रसाळ लिंबूची चलती पाहायला मिळत आहे. वाढत्या मागणीमुळे लिंबूच्या दरातही वाढ झाली आहे. 5 ते 6 रुपये एक लिंबू याप्रमाणे विक्री होत आहे. रांगोळी कलाकार अजित औरवाडकर यांनी अपूर्व कल्पकतेने बाजरीच्या भाकरीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र रेखाटले आहे. भारतरत्न महामानवाच्या प्रतिमेला रांगोळीच्या माध्यमातून अनोख्या पद्धतीने साकारण्यात आले आहे. सदर चित्र साकारण्यासाठी त्यांनी लेक कलरचा वापर केला असून सुमारे 3 तासांची मेहनत घेतली आहे. या कलाकृतीला नागरिकांकडून भरभरून प्रतिसाद मिळतोय. ज्योती फोटो स्टुडिओ, नाझर कॅम्प, वडगाव येथे ही रांगोळी 18 एप्रिलपर्यंत सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत नागरिकांना पाहण्यासाठी खुली आहे. मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळाची महत्त्वाची बैठक मंगळवार दिनांक 15 एप्रिल रोजी सायंकाळी 5:30 वाजता जत्तीमठ रामलिंगखिंड गल्ली येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस शहर व उपनगरातील सर्व शिवजयंती उत्सव मंडळांचे पदाधिकारी, शिवभक्त, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष दीपक दळवी व चिटणीस विजय पाटील यांनी केलं आहे. धर्मवीर संभाजीनगर वडगाव येथील श्री गणेश मारुती मंदिर ट्रस्ट यांच्या वतीने नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सिद्धार्थ नेत्रालय तसेच विजया आर्थो ट्रॉमा सेंटर यांच्या वतीने आरोग्य तपासणी करण्यात आली. डोळ्यांचे विकार, मोतीबिंदू तसेच रक्तदाब, मधुमेह, हाडांचे विकार यांची तपासणी करून औषधाचे वितरण करण्यात आले. प्रारंभी मंदिराचे विश्वस्त विनायक मोरे यांनी प्रास्ताविक केले. ट्रस्टचे अध्यक्ष मारुती जायन्नाचे व उपाध्यक्ष भाऊराव पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन डॉक्टरांचे स्वागत करण्यात आले. डॉक्टर सिद्धार्थ पुजारी, डॉक्टर मंजुनाथ, डॉक्टर बसिरा, अरुण पाटील आणि टीमने आरोग्य तपासणी केली. अनेक नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला. विनायक मोरे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित 31वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन येत्या 9 व 10 मे 2025 रोजी कराड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे। या संमेलनाचे उद्घाटन लोकनेते शरद पवार यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर शरद गोरे यांनी दिली। या संमेलनात देशभरातील नवोदित मराठी कवींना आपल्या कवितेला व्यासपीठ मिळणार असून कवी संमेलनात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नवोदित कवींनी त्वरित नोंदणी करावी असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे। आज सोमवार दिनांक 14 एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास टिळकवाडी परिसरात एका पोलीस कर्मचाऱ्याच्या दुचाकीत साप आढळल्याने एकच खळबळ उडाली। या घटनेची माहिती मिळताच उद्यमबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक धारगौडा पाटील यांनी तात्काळ सर्पमित्र इरफान तसेच सामाजिक कार्यकर्ते अवधूत तुडवेकर व शैलेश कावेडिया यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले। सर्पमित्र इरफान यांनी धाडसाने आणि कुशलतेने या सापाला सुरक्षितपणे पकडून जंगलात सोडून दिले। या तात्काळ आणि साहसी कारवाईबद्दल सर्पमित्राचे परिसरातील नागरिकांनी तसेच पोलिसांतर्फे मनपूर्वक आभार मानण्यात आले। 10वी परीक्षेच्या पेपर तपासणीस उद्या मंगळवार दिनांक 15 एप्रिल पासून सुरुवात होणार आहे। बेळगाव शहरातील एकूण 8 केंद्रांवर पेपर तपासण्याचं काम होणार आहे। या तपासणीसाठी हजारो मूल्यमापक सहभागी होणार असून पेपर तपासणी केंद्रावर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे। प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली हे काम होईल। यंदा 10वीची परीक्षा 21 मार्च पासून सुरू झाली आणि 4 एप्रिलला कन्नड विषयाचा शेवटचा पेपर झाला। कृष्णा नदीमध्ये पोहायला गेलेल्या एका जलतरणपटूवर मगरीने हल्ला केल्याची घटना आज सोमवारी उघडकीस आली। जलतरणपटूने कशीबशी मगरीच्या तावडीतून आपली सुटका करून घेतल्यानं मोठा अनर्थ टळला। या हल्ल्यामध्ये जलतरणपटू जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। या घटनेने नदीत पोहायला जाणाऱ्या लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे। शरद जाधव असं मगरीच्या हल्ल्यात जखमी झालेल्या जलतरणपटूचं नाव आहे। जाधव यांच्यासह आणखी काही जण रोज सकाळी नदीत पोहायला जातात। नेहमीप्रमाणे आजही सकाळी ते माई घाट येथे पोहण्यासाठी पाण्यात उतरले असता मगरीने त्यांच्यावर हल्ला केला। जाधव यांनी धाडस दाखवून मगरीच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेतली। मात्र या हल्ल्यात जाधव यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली। त्यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। पुढील 2 वर्षांमध्ये देशातील रस्ते आणि महामार्गांची गुणवत्ता व जाळे भक्कम करण्यासाठी केंद्र सरकारने 10 लाख कोटी रुपयांचे प्रकल्प हाती घेण्याचे उद्दिष्ट ठेवल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे। ईशान्य भारतात अमेरिकेच्या दर्जाचे रस्ते उभारण्यावर विशेष भर दिला जाणार असून सीमावर्ती भागातील पायाभूत सुविधाही मोठ्या प्रमाणात सुधारल्या जाणार आहेत। ईशान्येकडील दुर्गम व डोंगरी भागांमध्ये जलद गतीने कामे सुरू करण्याची गरज असल्याचे गडकरी यांनी नमूद केले। कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, राजस्थान आणि दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये या विकास कामांचा विस्तार होणार आहे। देशाच्या प्रगतीसाठी पायाभूत सुविधा बळकट करण्यावर सरकारचा भर असून रस्ते विकासाच्या या व्यापक आराखड्यामुळे वाहतूक सुरळीत होऊन आर्थिक प्रगतीलाही गती मिळणार आहे। प्राणीमात्रावर सर्वजण जीव लावतात। आपल्या लाडक्या प्राण्यावर आपल्या पोटच्या पोराप्रमाणे जीव लावणाऱ्यांची संख्या सुद्धा या जगात काही कमी नाही। इथपर्यंत सगळ्यांना माहित आहे। पण अशाच एका आपल्या लाडक्या गायीच्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम साजरा केलाय बेळगाव तालुक्यातील मुसंडी या गावातील शिरोले कुटुंबियांनी। शर्यतीचे बैल आणि गायींच्या संगोपनात अग्रेसर असलेले मुसंडी येथील पैलवान अतुल शिरोले यांच्या कल्याणी या खिल्लार जातीच्या गायीच्या ओटी भरण्याचा कार्यक्रम रविवार दिनांक 13 एप्रिल 2025 रोजी पार पडला। या निमित्त तिच्या 7व्या महिन्यात डोहाळ जेवणाचं आयोजन करण्यात आलं होतं। दरम्यान शिरोले कुटुंबियांनी आणि त्यांच्या शेजाऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने या गायीचे औक्षण करून तिची साडी सोळीने ओटी भरली आणि मोठ्या जल्लोषात हा कार्यक्रम साजरा केला। यावेळी गायीला फळे, गोड पदार्थ, विविध गोखाद्य देण्यात आले। अलीकडेच पार पडलेल्या खिल्लार गायीच्या प्रदर्शनात शिरोले यांच्या कल्याणीने सर्वांचेच लक्ष केंद्रित करून झालेल्या प्रदर्शनात अनेक पारितोषिके पटकावली आहेत। तिच्या देखण्या रूपाने, तिच्या अंगकाठीने आणि तिच्या शिस्तबद्ध वागणुकीमुळे कल्याणी सर्वांची चाहती बनली आहे।
बेळगाव जिल्ह्यातील अगसगी या छोट्याशा गावातील श्रेयस निंगनगोडा पाटील याची राष्ट्रीय पातळीवरील फुटबॉल स्पर्धेसाठी निवड झाली असून यामुळे संपूर्ण गावात आनंदाचं वातावरण पसरलंय. श्रेयस सध्या 10वी मध्ये शिक्षण घेत असून त्याने बालपणापासूनच फुटबॉल खेळामध्ये आपलं संपूर्ण लक्ष केंद्रित केलंय. त्याच्या या यशामागे त्याचे कठोर परिश्रम, आई-वडिलांचे मार्गदर्शन, कुटुंबाचा आशीर्वाद आणि शिस्तबद्ध मेहनत आहे. त्याचे वडील निंगनगोडा पाटील आणि आई विजयालक्ष्मी पाटील हे दोघेही सॉफ्टवेअर इंजिनियर असून ते सध्या बेंगळुरूमध्ये कार्यरत आहेत. श्रेयसचे आजोबा कळगोड बाळप्पा पाटील हे प्रगतिशील कृषिक आहेत. तसेच ते समाजसेवक आणि शेतकरी नेते म्हणून सर्वांच्या परिचयाचे आहेत. श्रेयसच्या या यशामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कडोली गावातून मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी बेळगावकडे येत असलेल्या गाडीचा अपघात झाला. कडोली रोडवरील अगसगा क्रॉसजवळ डॉल्बी लावलेली गाडी अचानक पलटी झाली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र गाडीचं मोठं नुकसान झालंय. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.